श्री स्वामी समर्थ. महाराज अक्कलकोटास असताना कलकत्त्याहून एक इंग्लिश बॅरिस्टर व त्याच्याबरोबर एक पारशी गृहस्थ आले होते. स्वामी महाराजांनी कीर्ती ऐकून महाराजांची मूर्ती कशी आहे व ते कोठील राहणार, त्यांची योग साधना कोठे केली वगैरे माहिती मिळवण्याच्या जिज्ञासेने ते अक्कलकोटास आले. स्वामी त्यावेळी बुधवार पेठेत राचापा मोदी यांच्या घरी चौसोपीत बसले होते. वरील दोघे गृहस्थ मोदी यांच्या वाड्यात येण्याच्या अगोदर 2 घटका 3 खुर्च्या महाराजांच्या आज्ञेवरून सेवेकरी मंडळीने आणून ठेवल्या होत्या. बॅरिस्टर व पारशी दर्शनास आल्यावर अंगणातील 3 खुर्च्यांपैकी एकीवर महाराज बसले व इतर 2 खुर्चींवर बॅरिस्टर व पारशी गृहस्थ बसले. समर्थांचे दिव्य तेज पाहून दोघेही दिपून गेले व जी विचारपूस करायची होती ती राहूनच गेली व फक्त आपण कोठून आलात एवढा काय तो प्रश्न बॅरिस्टरने महाराजांस केला. त्यावर महाराजांनी उत्तर दिले ते असे: प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरी पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवाचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे महाराजांनी हजारो गावाची व तीर्थांची नावे घेतली. पुढे आम्ही गोदा तटकास आलं. गोदावरीचे स्नान करून नंतर दक्षिण हैदराबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर मंगळवेढ्यास आलो. तेथे बरीच वर्ष राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो. मोहोळाहून सोलापुरात आलो व तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे. याप्रमाणे महाराजांनी आपली हकीकत सांगितली. वरील गोष्टींचा उल्लेख श्री स्वामी चरित्र सारामृत यातील 2ऱ्या अध्यायात आलेला आहे. ज्यांनी गुरुचरित्राचे पठन केले आहे त्यांच्या लक्षात येईल की गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती हे गाणगापूरहून निघून कर्दळी वनात जाऊन गुप्त झाले अशी कथा आहे व श्री स्वामी महाराजांनी प्रथम आपण कर्दळी वनातून निघालो म्हणून सांगितले. याचा व वरील कथेचा मेळ घातला म्हणजे सुज्ञ वाचकास सहज कळून येईल की नृसिंह सरस्वतीचा अवतार श्री स्वामी महाराज आहेत. हरिभाऊ उर्फ स्वामीसूत म्हणून महाराजांचे परम निस्सीम भक्त होऊन गेले. त्यांनी असे सांगितले की महाराजांचा जन्म हस्तिनापुरानजीक छेली खेडी ग्रामी चैत्र शुद्ध द्वितीय झाला. त्याप्रमाणे सदर मितीस मुंबईचे मठात महाराजांचा उत्सव होतो. याप्रमाणे महाराजांच्या जन्मसंबंधाने काही भक्तांचे मत आहे. महाराज हे दत्तावतार आहेत असे त्यांचे भक्तच म्हणतात. असे नाही, मोठमोठे योगी सिद्ध तापसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दल आपली खात्री करून नगरवासी जनास तसा उपदेश करून जात असत. अक्कलकोटचे त्यावेळचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराव यास वेदांत ग्रंथ ऐकण्याचा छंद होता. त्यांनी वेदांत संबंधी ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याकरता वेतने देऊन काही मंडळी ठेवलेली होती. त्याचवेळी राजेसाहेबांच्या कानावर आले की मुंबईत विष्णुबुवा उत्तम वक्ते असून वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात. त्यांनी प्रयत्न करून विष्णुबुवास अक्कलकोटास आणले. बुवांनी बरेच दिवस वेदांतावर चर्चा केली. एके दिवशी ब्रह्मचारी बुवांच्या मनात आले की श्री स्वामी महाराजांच्या सानिध्य जाऊन वेदांत विषयावर भाषण करावे. त्याच बरोबर 3 पारशी गृहस्थ देखील होते. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतावर पुष्कळ वेळ भाषण केले व शेवटी ब्रह्मपद तदाकार वृत्ती काय केल्याने होते असा महाराजांस प्रश्न केला. पण महाराजांनी त्यांना बिलकुल उत्तर दिले नाही. बुवास वाटले स्वामी वेडे आहेत, त्यांची उगीच कीर्ती झाली आहे, त्यास काही कळतही नाही. आपण मात्र मोठे विद्वान आहोत असा अभिमान धरून पारशासह तो बुवा बिऱ्हाडी गेला. त्याच रात्री विष्णुबुवास अंगावर हजारो विंचू चढल्याचे स्वप्नात भास झाला. ते स्वप्न पाहून ते भयभीत झाले. त्या विंचवापैकी एका विंचवाने आपणास दंश केला आहे असेही त्यांना वाटले. बुवाची बोबडी वळी व मेलो मेलो अशी बोंब मारीत बुवा उठले. पारशी जवळ झोपले होते. ते जागे झाले
व बुवास धरून सावध व्हा सावध व्हा म्हणून उठू लागले. बुवा शुद्धीवर आणले. स्वप्नातील मजकूर बुवाने पारशास सांगितला. आपण महाराजांस नावे ठेवली त्याचे तर हे फळ नसेल ना, अशी बुवाच्या मनात शंका आली. दुसऱ्या दिवशी पारशासह बुवा महाराजांकडे आले. विष्णुबुवा वेदांत विचार पुन्हा बोलू लागले व ब्रह्मपद तदाकार वृत्ती काय केल्याने होते असा पूर्वीचा प्रश्न पुन्हा महाराजांस केला. महाराज म्हणाले, हात गाडवा, स्वप्नात हजारो विंचू तुझे अंगावर चढले म्हणून तू घाबरतोस? स्वप्नातील विंचू चावला तर बोंबा मारीत उठतोस आणि गोष्टी तर वेदांताच्या करतोस, तर तू केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्म तदाकार वृत्ती होणे हा का वाट्यावर पडली आहे? पुष्कळ वाचाळपणा करून ब्रह्म बोलून कोटीवर कोटी करून वेदांत बोललास. यातून योगी झालास काय? उठ, आल्या वाटेने चालता हो. बुवा खजील होऊन बिराळी परत गेले. महाराजांनी आणखीनही मनोमय खुणा त्यास समजावून दिल्याने बुवाची पक्की खात्री झाली की महाराज हे अवतारी पुरुष आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते लाईक करून सांगा. कमेंट अँड शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढचा भाग 3 मध्ये पुढील माहिती ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.